नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. संत नामदेव महाराज या अभंगात खूप सुंदर आणि डोळ्यात अंजन घालणारं सत्य मांडतात. ते म्हणतात की क्षणक्षणान देहीन आयुष्य हे काटे, वासना हे वाटे नित्य नवी. महाराज म्हणतात की आपला प्रत्येक सेकंद, आपला प्रत्येक श्वास हा आपल्या आयुष्यातून वजा होत चालला आहे. वेळ कोणासाठीच थांबत नाही आणि आपलं आयुष्य हळूहळू कमी होत आहे. पण दुसरीकडे गंमत बघा, आयुष्य कमी होत असताना मनातील इच्छा, वासना आणि अपेक्षा मात्र रोज नवीन रूपाने जन्माला येत असतात. त्या कधीच कमी होत नाहीत, उलट दिवसेंदिवस वाढतच जातात. आपण ज्या भौतिक गोष्टींच्या मागे धावत आहोत त्या कधीच संपणार नाहीत. एक इच्छा पूर्ण झाली की लगेच दुसरी उभी राहते. त्यामुळे माणसाने वेळेचं महत्त्व ओळखलं पाहिजे. आपल्याकडे असलेला वेळ मर्यादित आहे, म्हणून तो केवळ कधीही न संपणाऱ्या वासनांमागे धावण्यात वाया घालवू नये, तर समाधानी राहायला शिकावं आणि काहीतरी चांगलं कर्म करावं. आजच्या तरुणांना प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते. सोशल मीडियाच्या युगात आपण पाहतो की आज नवीन फोन घेतला तर उद्या दुसरा नवीन मॉडेल बाजारात येतो आणि मन तिकडे धावू लागतं. पण मित्रांनो, ब्रँड आणि वस्तूंच्या मागे धावण्याची ही जी न संपणारी स्पर्धा आहे ती तुम्हाला कधीच मानसिक शांतता देणार नाही. आयुष्य खूप वेगाने पुढे निघून चाललं आहे. त्यामुळे बाह्य गोष्टींपेक्षा स्वतःच्या बुद्धीवर, कौशल्यांवर आणि स्वतःला एक चांगला माणूस बनवण्यावर लक्ष केंद्रित करा. आपण जेव्हा एखाद्या मॉलमध्ये जातो तेव्हा आपल्याला फक्त एका शर्टची गरज असते, पण तिथे गेल्यानंतर नवनवीन ऑफर्स, चकाचक कपडे पाहून आपण गरजेपेक्षा जास्त वस्तू खरेदी करतो. घरी आल्यावर काही दिवसांनी त्या वस्तू कोपऱ्यात पडून राहतात आणि पुढच्याच आठवड्यात आपल्याला पुन्हा काहीतरी नवीन घ्यावंसं वाटतं. हीच ती नित्य नवी वासना आहे. इच्छांचा हा पसारा कधीच संपणार नाही, पण आपल्या खिशातील पैसे आणि आपल्या आयुष्यातील वेळ नक्कीच संपून जाईल. संत नामदेव महाराजांचा हा विचार आज आपण आपल्या मनात कोरून ठेवला पाहिजे. चला तर मग न संपणाऱ्या इच्छांच्या मागे धावणं थोडं थांबवूया आणि आपल्याकडे असलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन समाधानी राहून हे सुंदर आयुष्य जगूया. या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, फॉलो करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्व सूचना मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.